मिराज पंचायत समितीमध्ये आज झालेल्या सर्वसाधारण सभेच्या वेळी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचं नवीन सभागृहाला नाव देण्यावरून मिराज पंचायत समितीमध्ये वादंग निर्माण झाले। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या सदस्य संयोगिता कोळी यांनी नवीन सभागृहाला माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचं नाव देण्याचा ठराव मांडला। याला भाजपचे सदस्य विनायक जाधव यांनी अनुमोदन दिले। त्यानंतर बीडीओ ज्ञानदेव मडके यांनी ठराव मंजूर केल्याचं जाहीर केले। मात्र भाजपा सदस्यांनी याला आक्षेप घेतला। नूतन इमारतीचं उद्घाटन करण्या अगोदर नाव देण्यात येऊ नये अशी भूमिका भाजपच्या राणी भोरे यांनी घेतली, तर नवीन सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव द्यावं अशी मागणी भाजपा सदस्य विनोद गायकवाड आणि भाजपाचे संदीप बंडगर यांनी केली। मात्र ठराव मंजूर झाल्यानंतर आक्षेप घेऊ नका अशी भूमिका भाजपचे सदस्य विनायक जाधव यांनी घेतली। यावेळी महायुतीमधील सदस्यांच्या मध्ये एकमत दिसून आलं नाही। सर्वपक्षीय सदस्यांच्या मध्ये शाब्दिक चकमक उडाली। दरम्यान नावाला विरोध करणाऱ्या पंचायत समिती सदस्यांचा विरोध नोंद करण्यात आला असून पुढील मीटिंगमध्ये याबाबत निर्णय घेतला जाईल असं बीडीओ ज्ञानदेव मडके यांनी जाहीर केले। एक महापुरुषाचं नाव तुम्ही दिलं तर योग्य सगळ्यांच्या विचारानं प्रत्येकाचा विचार मांडणार, प्रत्येकाचं सगळं आपल्या सभागृहात वेगळा विषय होणार। त्याच्यापेक्षा एक महापुरुषाचं नाव द्या। महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं नाव दिलं तर अतिउत्तम होईल असं माझं मत आहे। असं म्हणजे कसं प्रत्येकाला तुम्ही विचार करा ह्याच्यावर आणि निर्णय घ्या। दरम्यान मिरजेचे माजी आमदार मोहनराव शिंदे आणि लोकनेते राजाराम बापू पाटील यांचे फोटो सभागृहात लावण्याबाबतचा ठराव राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सदस्या गायत्री सुशांत घोरपडे यांनी मांडला। तो ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला। या सभागृहामध्ये मिरज पंचायत समितीचे माजी सभापती आणि मिरजेचे माजी आमदार माननीय मोहनबाबा शिंदे म्हैसाळकर यांचा फोटो आपल्या जुन्या सभागृहामध्ये आहे, तसेच या सभागृहामध्येही लावावा। आणि दुसरं म्हणजे आपले लोकनेते राजाराम बापू पाटील यांचाही फोटो आपल्या जुन्या सभागृहामध्ये आहे, तसेच या सभागृहामध्ये सुद्धा तसाच फोटो आपण लावावा असा ठराव मी मांडते।